नमस्कार। आज रांजणी या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी मोठ्या स्वरूपात गेलेलं आहे। आज नामांकित कंपनी टाटा मोटर्स आपल्या रांजणी तसंच पंचकृषीमध्ये युवकांना संधी घेऊन या ठिकाणी आलेली आहे। त्यामध्ये 12वी असतील किंवा बीकॉम, बीएससी, ITI डिप्लोमा होल्डर जे असतील त्यांना आता सध्याच्या घडीमध्ये नोकरी मिळवणं किंवा आज ठिकाणी नोकरीला कुठेतरी जॉईन होणं हे खरंच अवघड परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये NATPS आणि मला वाटतं NPS हे एक स्कीम ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या त्या टाटा मोटर्स मार्फत या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। आज मी पंचायत समिती सदस्य प्रियंकाताई वाघ यांच्या मार्फत, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य प्रीतीताई थोरात यांच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस प्रचारामध्ये फिरलो, त्यावेळेस निवडणुकीच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचलो, त्यावेळेस त्यांच्या ज्या काही अडचणी पाहिल्या त्याच्यामध्ये सर्वात जास्त युवकांमध्ये जी बेरोजगारी किंवा नोकरीचा अभाव म्हणजे संधी उपलब्ध न असणं ही सर्वात मोठी अडचण होती। त्यामुळे त्याच मी ज्यावेळेस निवडणुकीला सामोरं जात असतानाच ह्या टाटा कंपनी बरोबर म्हणा की अजूनही IT कंपन्यांबरोबर माझं बोलणं चालू ठेवलेलं होतं आणि आता ह्या सामाजिक कार्यामध्ये ह्या आधीपासूनच मी होतो। पण आता ही आज आम्हाला पंचायत समिती माध्यमातून लोकांनी मतदान केलेलं आहे, त्या मतदान रूपी ह्या ठिकाणी काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। मला असं आवर्जून सांगावं वाटतं, अजून 1 महिनाही झालेला नाही आहे आम्ही पदभार सांभाळून। त्या प्रियंकाताई यांची कालच आज पंचायत समितीमध्ये आज पहिली बैठक पूर्ण झाली, पण आजही आम्ही या श्री गणेश आज ह्या कामामार्फत या ठिकाणी केलेलं आहे। आणि आवर्जून सांगतो की ह्या ठिकाणी BTech, MTech, BE जे काही आपले विद्यार्थी आहेत पास झालेले, उत्तीर्ण झालेले, त्यांच्यासाठी सुद्धा IT कंपनी या ठिकाणी घेऊन येण्याचा मी त्या ठिकाणी ठरवलेला आहे। आज या ठिकाणी आपल्याला शासनाच्या ज्या काही सुविधा असतील त्यामध्ये आपल्या आरोग्य शिबिर असतील, नेत्रदान शिबिर असतील, ही सुद्धा या ठिकाणी सर्वसामान्यांपर्यंत घेऊन येणार आहे। आम्ही या ठिकाणी राजकारण करण्यापेक्षा समाजकारणामध्ये जास्त या ठिकाणी आम्ही कल देणार आहोत आणि तेच आमचं ध्येय राहणार आहे। आज आम्ही या ठिकाणी 5 वर्षानंतर ज्यावेळेस आम्ही पुन्हा एकदा लोकांसमोर जायचा प्रयत्न करू, त्यावेळेस या लोकांना परत सांगायची गरज लागणार नाही की आम्ही 5 वर्षात काय केले। कारण आज प्रत्येक जण हा ज्या वेळेस मतदान करतो आणि तोच मतदान करण्याच्या आधी सांगतो की हा कुठला उमेदवार आहे आणि त्यांनी काय काम केलं, त्यावेळेस ही आमची पोचपावती कामाची राहणार आहे। या ठिकाणी मला आवर्जून सांगावं वाटतं। मी पुन्हा एकदा आपल्या मार्फत सगळ्यांनाच सांगायचा प्रयत्न करेल, आज या ठिकाणी आपल्या पूर्ण तालुक्यामधल्या सगळ्या लोकांना संधी हे नुसतंच आपल्या पंचायत समितीच्या गणातील किंवा गटातील जिल्हा परिषदच्या असं नसून ज्यांना ज्यांना नोकरीची गरज आहे, ज्यांना ज्यांना युवतींना या ठिकाणी कामाची गरज आहे, त्यांनी या ठिकाणी संपर्क साधावा। 4 वाजेपर्यंत आपल्या या ठिकाणी हे मुलाखती इंटरव्ह्यूज या ठिकाणी होणार आहेत। या ठिकाणी सगळ्यांनी त्या संधीचा फायदा घ्यावा। आज पिंपरी चिंचवड पासून ते मनसरपर्यंत येण्या जाण्याची व्यवस्था ही बस मार्फत टाटा कंपनी स्वतः करणार आहे, त्याचप्रमाणे जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहे। त्यामुळे 16,000 पासून कमी मिनिमम वेजेस हे गव्हर्नमेंट टाटा कंपनी देणार आहे। त्यापेक्षा प्रत्येकाची पात्रतेनुसार त्या ठिकाणी पुढचा पगार किंवा त्याच्या जे काही सॅलरी राहणार आहे ती टाटा कंपनी ठरवून देणार आहे। आज आपण ह्या मार्फत हा ट्रेनिंग पिरियड सुद्धा ज्यांना कोणाचा कामाचा अनुभव नसेल त्यांनी सुद्धा या संधीचा फायदा घ्यावा। ट्रेनिंग ही पूर्णपणे टाटा मोटर्स या ठिकाणी घेणार आहेत। कमर्शियल डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे। आज मला आवर्जून परत एकदा सगळ्यांना सांगतो की सगळ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा। धन्यवाद। लगेच कामाला सुरुवात अगदीच महिन्याभरापूर्वी निवडणुका झाल्या, त्याबद्दल सगळ्या लोकांचा आमच्याबद्दलच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या। त्यामुळे हे आमचं प्रयत्न करण्यासाठी पहिलं पाऊल आम्ही उचललेलं आहे। आज निकम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या रांजणी गावामध्ये प्रीतीताई प्रवीण थोरात आणि मी प्रियंकाताई केतन वाघ आणि आमचे दोन्ही वाघ कुटुंबीय आणि थोरात कुटुंबियांचा हा प्रयत्न आहे की आपल्या भागातील जे तरुण आणि तरुणी आहेत त्यांना जे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपले भारतातील जगातील सर्वात प्रसिद्ध अशी कंपनी टाटा मोटर्स आपल्या विभागात त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी तेथील वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत। तेथील वरिष्ठ अधिकारी आपल्या सर्व विभागातील तरुण तरुणींचा आज मुलाखती घेणार आहेत, त्यांना मार्गदर्शन करणार आहे। जवळजवळ 250 असे आपल्याकडे रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि त्यातील शुभारंभ करताच 2 जणांचं सिलेक्शनही या ठिकाणी झालेलं आहे। याचा खूप आम्हाला अभिमान वाटतोय की आमचा जो प्रयत्न आहे त्याला नक्कीच आपल्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी साथ दिलेली आहे आणि आता देतीलही। 4 वाजेपर्यंत आपल्या ह्या जे मेळावा आहे त्याची वेळ ठरलेली आहे, तर सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आमच्या प्रयत्नांना त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा हीच सगळ्यांना नम्र विनंती। आणि असेच आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मेळावे आपण भरवणार आहोत, रक्तदान शिबिरं भरवणार आहोत, तर त्याही शिबिरांना सर्व आपल्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आम्हाला भरभरून पाठिंबा द्यावा हीच सगळ्यांना नम्र विनंती। आणि काळे साहेबांचं
आपल्या टाटा कंपनीचं मी मनापासून आभार मानते की आपल्या ह्या तरुण तरुणींना मोठ्या प्रमाणात त्यांनी व्यासपीठ निर्माण करून दिलेला आहे. या संधीचा लाभ सर्व तरुण तरुणींनी नक्कीच घ्यावा आणि त्यांनी बऱ्याच आपल्याला सुविधा देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पिंपरी पासून ते मनसर पर्यंतची जाण्या येण्याची सोय कंपनी करणार आहे. त्याची जेवणाची सोय कंपनी करणार आहे. 1 वर्षाच्या विमाची सोय देखील कंपनी करणार आहे. त्यांना 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड देणार आहे. कमवा आणि शिका ह्या त्यांचा ध्येय आहे आणि तेच ध्येय घेऊन ते आपल्या सरकारच्या ज्या योजना आहेत NATS आणि NAPS त्या योजना आपल्या गावामध्ये ते घेऊन आलेले आहेत. म्हणून आज त्यांचं मनपूर्वक आभार मानते आणि आपला ही जी वाटचाल प्रगतीची वाटचाल ही अशीच चालू राहावी म्हणून मी शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. मोटर्समध्ये सिलेक्शन झाले. हा मेळावा प्रियंकाताई किंवा प्रीतीताई यांनी ऑर्गनाइज केला होता. त्याबद्दल काय तुझं नाव काय आणि गाव? माझं नाव गणेश सुपंगांचे. मी वळती या गावचा रहिवासी आहे. आज मी इथे माननीय प्रियंकाताई वाघ आणि प्रीतीताई थोरात यांच्या मार्फत टाटा कंपनीमार्फत जो रोजगार मेळावा भरवण्यात आला त्याबद्दल मी प्रियंकाताई वाघ आणि प्रीतीताई थोरात यांचं आभार मानतो आणि माझं सिलेक्शन हे टाटा कंपनीमार्फत झालेलं आहे त्याबद्दल मी टाटा कंपनीचे देखील आभार मानतो.